कशा पद्धतीने होत आहे? काल साधारणतः दुपारच्या वेळेस 12-12:30-1 वाजता सातारा पोलीस स्टेशनकडनं इन्फॉर्मेशन मिळाली की असं असं थोडं अवैध गर्भलिंग निदान असं प्रकार आहे. तर तात्काळ आम्ही इमिजिएट आमची पूर्ण टीम तिथं पोलीस स्टेशनला एक करून तिथून प्रॉपर सगळं आम्ही जे आहे ते ट्रॅक केलं आणि सातारा गावामध्ये साई गल्ली जी काही आहे तिथं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी, तर त्या ठिकाणी पूर्ण पोलीस आणि आमची टीम तिथं पोहोचलो. तर एक 4 रूमचं पत्र्याचं घर होतं आणि तिथं पेशंटही होती, जिला की त्यांनी MTP व्हायच्या ज्या टॅबलेट आहे ओरली आणि पर वजानल ठेवायच्या असतात त्या पण ठेवलेल्या होत्या. त्या पेशंटला पेन होता, म्हणजे कळा सुरू झाल्या होत्या ॲबॉर्शनच्या. तर ते जे आहे वर्षा बाबासाहेब जाधव म्हणून जे की GNMचा कोर्स, स्टाफ नर्सचा कोर्स केलेला आहे, ती तिथं होती. आणि तिथं पकडल्यानंतर मग तिथं झडती घेतली पोलिसांनी, आमच्या टीमनी वगैरे. तर तिथं जे आहे 11 पॅकेट त्या टॅबलेटले, त्यातले 5 ते 6 पॅकेट यूज केलेले होते आणि 4-5 पॅकेट जे आहे ते इंटॅक्ट होते. त्यानंतर त्याची बहीणसुद्धा जी आहे उज्ज्वला विठ्ठल गायकवाड म्हणून, ती पण त्या पूर्ण ह्याच्यामध्ये हे होतं. आणि पोलिसांच्या लक्षात आलं की तिने जी मेन सूत्रधार आहे ज्योती पवार म्हणून, तिला फोन केला आणि ती ज्योती पवार तिकडं ती जी की म्हाडा कॉलनी शाही विश्व सोसायटीमध्ये राहते. तर या वर्षा जाधवच्या बहिणीला पण तिथं पकडण्यात आलं. तिथं त्याच्याबद्दल ती जी काही मदत करत होती वर्षा जाधवला, त्याबद्दलही सगळं इंट्रॉगेशन किंवा ती सगळी माहिती त्यांच्याकडनं घेतली. तर साधारणतः दुपारी 3 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत त्या ठिकाणी सर्व दोन्ही पोलिसांची आणि आमची टीम होती. आणि पूर्ण तिथं हे घेतल्यानंतर ती स्वतः वर्षा जाधव म्हणे की मी फक्त टॅबलेट वगैरे टाकणं एवढी हे करते, आणि जी काही पवार म्हणून, ज्योती पवार म्हणून आहे, ती पेशंट घेऊन येते वगैरे, हे अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी सर्व दिलेलं आहे. तर ज्योती पवारच्या घरी आम्ही रात्री 10:30-11 नंतर गेलो. तर तिथं ती नव्हती. त्यांच्या मेवणा जे होते, मेवण्याच्या हाताने ते सर्व घर उघडून त्या घराची पूर्ण झाडाझडती तिथं घेतली. शाही विश्व सोसायटी म्हाडा कॉलनीजवळ देवळाई परिसर या ठिकाणी ती ज्योती पवार राहत होती. तर त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे MTPच्या पूर्ण ते किट, टॅबलेट, त्याच्यानंतर तो युटराईन साऊंड असतो, तो युटराईन साऊंड, सलाईनच्या बॉटल, सलाईनचे सेट, सलाईन लावण्यासाठी अँजिओकॅथ, त्याच्यानंतर जर एक्सिस ब्लिडिंग झालं तर इंजेक्शन पॉज, ॲसिडिटी झालं तर पॅन्टोप्रोझोल इंजेक्शन, पेन किलर, असं म्हणजे एक ऑपरेशन थिएटरमध्ये जेवढं साहित्य नसतं तेवढं साहित्य पूर्ण त्या ठिकाणी सापडलेलं आहे. ते पूर्ण पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतलेलं आहे. त्या ठिकाणी आम्ही इकडं जेव्हा सातारा परिसरात होतो त्यावेळेस FDAच्या लोकांना पाचारण केलं. त्यांनी येण्यासाठी बराच उशीर केला. 7:45 त्यांनी आले, आणि जोपर्यंत ते येत नाहीत तोपर्यंत हे सर्व म्हणजे त्याचं पंचनामा, बॅच नंबर वगैरे हे सगळं जे काही मेडिसिन वगैरे आहे ते आल्याशिवाय त्याचं ते करता येत नाही. तर त्या दृष्टीने आम्ही आमच्या पंचनाम्यामध्ये घेतलं होतं, परंतु ते आले. त्याच्यानंतर फॉरेन्सिकवाले तिथं, त्यांनाही पाचारण केलं आपण. त्यांनी सगळं ते टेस्टिंगसाठी वगैरे हे सर्व हे केले. जे काही मोबाईल आहेत ते मोबाईल पण हस्तगत केलेत. त्याच्यानंतर जी पेशंटचा हजबंड आहे
ते पेशंटच्या नवऱ्याला सुद्धा तिथं पकडण्यात आलं. त्याच्यानंतर हे जे पेशंटला विचारलं की तुम्ही कुठं सोनोग्राफी केली होती, काय केली होती, तर निल्लोळ म्हणून सिल्लोड तालुक्यामध्ये डॉक्टर आहेरचं नाव घेतलं. रात्रीच पोलिसांनी तिथं टीम पाठवून त्या डॉक्टर आहेरला बी अरेस्ट केलंय, त्यांनाही आणलेलं आहे. त्याची पुढं चौकशी चालू आहे. आणि नंतर जे ज्योती पवार आहे त्याच्या घरी गेल्यानंतर जे काही सर्व या गोष्टी सापडल्या, पण ज्योती पवार हे सापडल्या नाहीत. तर पोलीस त्याच्या पूर्ण कसून शोध घेत आहेत त्यांच्या नातेवाईकाकडून, याच्याकडून, आणि बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. आणि अजून एक गोष्ट सगळ्या इंटरॅक्शनमध्ये लक्षात आलेली आहे की म्हणजे सोनोग्राफी कुठंतरी होते, तिथून ते पेशंट इकडं पाठवता, त्याच्यानंतर ही ज्योती पवार वगैरे हे जिथं करायचं तिथं पेशंट वगैरे घेऊन येते. अशा पद्धतीचं हे सर्व रॅकेट चालतं. आणि जे काही नावं समोर आलेले आहेत ज्यांनी सोनोग्राफी वगैरे केलेली आहे, तर प्रामुख्याने मला असं सांगायचं आहे की जे की अगोदरच्याही 2-3 गुन्ह्यामध्ये त्यांचं नाव आलेलं आहे, FIR झालेलं आहे, तर तेच लोक वारंवार हा गुन्हा करत आहे. तर परत एकदा मला सर्व जनतेला आवाहन करायचं आहे की अशा पद्धतीची कुठलीही गोष्ट जर आपल्या निदर्शनास आली तर आपला PCPNDTचा आपली मुलगी याचा टोल फ्री नंबर आहे, तो आम्ही सर्व ठिकाणी प्रसिद्ध केला आहे, तर प्रेसमध्ये दिलेला आहे. याच्यावर आम्हाला इन्फॉर्मेशन द्यावी. आणि सातारा पोलीस स्टेशननी अत्यंत एक्सलंट एक्स्ट्रा ऑर्डिनरी सपोर्ट केलेला आहे. PI शिंदे साहेबाचं, राख मॅडम, त्यांचं दोन्ही बाकी भंडारे आणि ते दुसरे PI जे आहे एकिलवाले, यांनी खूपच उत्कृष्ट तिथं काम केलं आणि खूप चांगल्या पद्धतीचा सपोर्ट झालाय. म्हणून ही पूर्ण रेड जी आहे अत्यंत सक्सेसफुल आणि चांगली झालेली आहे. किती जणांना अटक केलेली? सध्या त्यांनी 3 जणांना अटक केलेलं आहे. 4 जणांना अटक केलेलं आहे सध्या. एक फरार आहे. त्या आहेरला पण रात्री आणलंय, तर 4 जण झालेले.